हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पेठ 2021 साठी रिसर्च मेथडच्या टॉपिकवर प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघणार आहोत आणि ते क्वेश्चन्स एक्सप्लेन करून त्याचं आन्सर कसं आलं हे देखील बघणार आहोत. जसं की आपण या व्हिडिओ सिरीज थ्रू रिसर्च मेथडचे हा टॉपिक कव्हर करणार आहोत. तसेच हे आजचं आपलं 8वं लेक्चर आहे. याआधी आपले 7 लेक्चर झालेले आहेत. त्यामध्ये आपण 10-10 विषय किंवा 10-10 प्रश्न घेतलेले आहेत. ते देखील आपल्याला हेल्प करणार आहे येणाऱ्या एक्झाममध्ये क्लिअर होण्यासाठी किंवा पास होण्यासाठी. एक्झामसाठी रिसर्च मेथडॉलॉजी टॉपिकवरचा 50% क्वेश्चन्स असणार आहेत या एक्झाममध्ये. म्हणजे पूर्ण सिलेबस तुमचा या टेस्टमध्ये कव्हर होणार आहे. या टेस्ट सोबतच तुम्हाला मिळणार आहेत नोट्स इंग्लिश आणि मराठी दोन्हीही लँग्वेजमध्ये. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही प्रिपरेशन करत आहात त्या लँग्वेजमध्ये तुम्ही नोट्स रीड करून ही एक्झाम क्रॅक करू शकता. एवढ्या सिंपल पद्धतीने तुम्ही हे टेस्ट सिरीज जॉईन केल्यावर एक्झाम क्रॅक करू शकता. रिसर्च मेथडॉलॉजीचे सगळे क्वेश्चन्स तुमचे 100% कव्हर होतील किंवा तुम्हाला सिंपल पद्धतीने ते सोडवता येतील ह्या टेस्ट सिरीजमुळे. तर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, ज्याची फीस फक्त 499 रुपये आहे. बघूयात पहिला प्रश्न. सॅम्पलिंग केसेस कॅन बी डिफाईन ॲज, म्हणजे सॅम्पलिंग केसेस म्हणून परिभाषित केले जाऊ शकते कशाला? तर आपले ऑप्शन्स बघूया. सॅम्पलिंग युजिंग अ सॅम्पलिंग फ्रेम, एक नमुना फ्रेम वापरून नमुना तयार करणे, याला सॅम्पलिंग केस म्हणतात. की बी ऑप्शन, आयडेंटिफाईंग पीपल हू आर सुटेबल फॉर रिसर्च, संशोधनास योग्य असे लोक ओळखणे. लिटरली द रिसर्चर्स ब्रीफ केस, म्हणजे अक्षरशः संशोधकाचा संक्षिप्त प्रकरण. चौथा ऑप्शन आहे अ सॅम्पलिंग ऑफ पीपल, न्यूजपेपर, टेलिव्हिजन प्रोग्राम एक्सेट्रा, जे लोकांचे नमुने घेणे, वर्तमानपत्रे, दूरदर्शन कार्यक्रम इत्यादी. मग सॅम्पलिंग फक्त एका व्यक्तींचंच असू शकत नाही किंवा वस्तूंचंच असू शकत नाही, तर सॅम्पलिंग वर्तमानपत्र, दूरदर्शन कार्यक्रम इत्यादीचं होऊ शकतं. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन आपलं असणार आहे डी. सॅम्पलिंग ऑफ पीपल, न्यूजपेपर, टेलिव्हिजन प्रोग्राम्स एक्सेट्रा हे सॅम्पलिंग केसेस आहेत, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन डी आहे. पुढचा प्रश्न. रिसर्च प्रॉब्लेम इज सिलेक्टेड फ्रॉम द स्टँडपॉईंट ऑफ, म्हणजे 4 दृष्टिकोनातून संशोधन समस्या निवडली जाते. कशाच्या दृष्टिकोनातून समस्या निवडली जाते? तर आपले ऑप्शन्स बघूया. सोशल रिलेव्हन्स, म्हणजे सामाजिक प्रासंगिकता. फायनान्शियल सपोर्ट, आर्थिक मदत. रिसर्चर्स इंटरेस्ट, म्हणजे संशोधकाची आवड. अवेलेबिलिटी ऑफ रिलेव्हंट लिटरेचर, संबंधित साहित्याची उपलब्धता. याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे ए, सामाजिक प्रासंगिकता. बी हे आहे आर्थिक, संशोधनाची आवड, संबंधित साहित्याची उपलब्धता. हे सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत संशोधनासाठी, पण दृष्टिकोन कशातून मिळेल आपल्याला? सोशल रिलेव्हन्स, म्हणजे सामाजिक प्रासंगिकतामध्ये आपल्याला दृष्टिकोन मिळेल. समस्या निवडली जाते त्याच्यावरून, म्हणजे करेक्ट ऑप्शन ए असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. द एफ टेस्ट, एफ चाचणी. आता एफ चाचणीबद्दल कुठला स्टेटमेंट ट्रू आहे किंवा एफ टेस्ट म्हणजे काय हे बघूया. इट्स एसेन्शियली अ 2 टेल टेस्ट, म्हणजे मूलतः दुभागी आहे किंवा 2 भाग आहेत, त्याला साईड्स आहेत. इट्स एसेन्शियली अ 1 टेल टेस्ट, म्हणजे मूलतः एक मार्गी किंवा एक भागी चाचणी आहे. कॅन बी 1 टेल्ड ॲज वेल ॲज 2 टेल्ड डिपेंडिंग ऑन द हायपोथेसिस, म्हणजे गृहीतकांवर अवलंबून एक मार्गी तसेच दुभागी असू शकते. चौथा ऑप्शन आहे कॅन नेवर बी 1 टेल्ड टेस्ट, म्हणजे कधीही एक मार्गी परीक्षा असू शकत नाही. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे सी, जी गृहीतकांवर अवलंबून एक मार्गी तसेच दुभागी असू शकते. म्हणजे एफ टेस्ट एकामार्गी किंवा दुमार्गी जे काय आहे ते ठरवलेलं नाही आहे. गृहीतकावर अवलंबून ते एक मार्गी असेल की दुभागी असेल हे ठरवलं जातं, म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन काय आहे? सी आहे. पुढचा प्रश्न बघूया. Which one among the following is most comprehensive source of population data? लोकसंख्येच्या डेटाचे सर्वात विस्तृत स्रोत खालीलपैकी कोणता आहे? तर आपले ऑप्शन्स बघूया. सेन्सस, म्हणजे जनगणना. नॅशनल सॅम्पल सर्वे, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण. डेमोग्राफिक हेल्थ सर्वे, लोकसंख्याशास्त्रीय आरोग्य सर्वेक्षण. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण. तर आपले तिन्ही बी सी डी जे तिन्ही ऑप्शन आहेत त्यामध्ये लोकसंख्या असते, पण तिन्हीच्या कम्पेअरमध्ये सेन्सस म्हणजे जनगणनामध्ये जास्त लोकसंख्या विस्तृत असते, म्हणजे हा स्रोत खूप विस्तृत आहे. म्हणजे याचा करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? ए, सेन्सस. जनगणना हा लोकसंख्येचा विस्तृत स्रोत आहे डेटाचा आपल्याला मिळवण्याचा. पुढचा प्रश्न बघूया. द प्रोसेस नॉट निडेड इन एक्सपेरिमेंटल रिसर्च इज, म्हणजे प्रायोगिक संशोधनात प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. कोणती प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही?
तो ऑप्शन आहे कंट्रोलिंग, नियंत्रित करणे, ऑब्झर्वेशन, निरीक्षण, रेफरन्स कलेक्शन, संदर्भ संग्रह, मॅनिप्युलेशन ऑन रिप्लिकेशन, हाताळणी किंवा प्रतिकृती. त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे बी, ऑब्झर्वेशन. प्रयोग करायचा म्हटलं आपल्याला ऑब्झर्वेशन करावं लागेल की ही प्रोसेस काय होती वगैरे, त्याच्यानंतर आपल्याला त्याचं जे काही कन्क्ल्युजन असेल किंवा जे काही उपाय असतील ते आपल्याला भेटतील. म्हणून प्रायोगिक संशोधनात निरीक्षणाला महत्त्व आहे, निरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. करेक्ट ऑप्शन बी आहे. पुढचा प्रश्न, व्हॉट आर दोज कंडिशन्स वेअर अ रिसर्च प्रॉब्लेम इज नॉट व्हायबल. ज्या परिस्थितीत संशोधन समस्या व्यवहारी नाही अशा कोणत्या परिस्थिती आहेत. इट इज अ न्यू अँड ॲड समथिंग टू नॉलेज, हे नवीन आहे आणि ज्ञानात काहीतरी जोडते. इट कॅन बी रिसर्च, यावर संशोधन करता येईल. इट हॅज युटिलिटी अँड रिलेव्हन्स, याची उपयुक्तता आणि प्रासंगिकता आहे. इट कंटेन्स डिपेंड अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल्स, यात अवलंबित आणि स्वतंत्र चल असतात. तर हे 4 जे ऑप्शन आहेत, वरच्या 3 ऑप्शनमध्ये परिस्थिती समस्या निवडण्याची परिस्थिती आहे, याच्यामध्ये आपण समस्या निवडू शकतो किंवा आपल्या संशोधनासाठी समस्या निश्चित होऊ शकते. पण जे अवलंबित आणि स्वतंत्र चल असतात या परिस्थितीमध्ये समस्या व्यवहार्य ठरत नाही, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन डी असणार आहे. इट कंटेन्स डिपेंड अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. पुढचा प्रश्न, हाऊ कॅन वी एनहान्स द रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे आपण संशोधनाचे उद्दिष्ट कसे वाढवू शकतो. तर आपले ऑप्शन्स आहेत बाय मेकिंग इट मोर व्हॅलिड, अधिक वैध करून, बाय मेकिंग इट मोर रिलायबल, अधिक विश्वासार्ह बनून, बाय मेकिंग इट मोर इम्पेरियल, अधिक निपक्ष बनवून, ऑल ऑफ द अबोव. याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे डी ऑफकोर्स, कारण हे तिन्ही जे विषय आहेत त्याच्यावरून आपण तिन्ही जे ऑप्शन आहेत त्याच्यावरून आपलं उद्दिष्ट वाढवू शकतो. वैद्य, विश्वासार्ह, निपक्ष असेल संशोधन तेव्हाच ते लोकांना उपयोगी होतं किंवा चांगला निष्कर्ष निघतो आणि त्याचा उपयोग व्यवहारामध्ये होतो, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे दी ऑल ऑफ द अबोव. पुढचा प्रश्न, ॲक्शन रिसर्च कॅन बी अंडरस्टूड ॲज, म्हणजे कृती संशोधन टिंबटिंब म्हणून समजू शकते. आपले ऑप्शन्स आहेत अ लॉन्जिट्यूड रिसर्च, एक रेखांशाचा संशोधन, अन अप्लाइड रिसर्च, एक लागू संशोधन, अ काइंड ऑफ रिसर्च बीइंग कॅरीड आउट टू सॉल्व अ स्पेसिफिक प्रॉब्लेम, म्हणजे विशिष्ट समस्येचे निराकरण करण्यासाठी एक प्रकारचे संशोधन केले जाते. ऑल ऑफ द अबोव. याचं करेक्ट ऑप्शन आहे सी, विशिष्ट समस्येचे निराकरण करण्यासाठी एक प्रकारचे संशोधन केले जाते, याला ॲक्शन रिसर्च म्हणतात. बरोबर आहे ना, म्हणजे एखाद्या समस्येवर ॲक्शन घ्यायची आपल्याला किंवा उपाय करायचा आहे, निवडायचा आहे किंवा द्यायचा आहे, तेव्हा ते ॲक्शन रिसर्चमध्ये जातं, म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन सी आहे. पुढचा प्रश्न बघूया, ऑन व्हॉट बेसिस कॅन वी फॉर्म्युलेट द अझम्पशन, म्हणजे कोणत्या आधारावर एखादी धारणा आपण तयार करू शकतो, स्टेटमेंट आपल्या मनामध्ये तयार करू शकतो. त्याचे ऑप्शन्स आहेत द कल्चरल बॅकग्राऊंड ऑफ कंट्री, म्हणजे देशाची सांस्कृतिक पार्श्वभूमी, युनिव्हर्सिटी म्हणजे विद्यापीठे, सम स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कास्ट, जातींची काही विशिष्ट वैशिष्ट्ये, ऑल ऑफ दी अबोव. तर याच्यावर कोणत्या आधारावर एखादी धारणा करू शकतो, तर ए ऑप्शन बरोबर आहे याचा, द कल्चरल बॅकग्राऊंड ऑफ कंट्री, देशाची सांस्कृतिक पार्श्वभूमी, याच्यावर आपण एखादी धारणा अझम्पशन तयार करू शकतो. जेव्हा आपल्याला त्याचं बॅकग्राऊंड माहिती असेल, पार्श्वभूमी बॅकग्राऊंड माहिती असेल, तेव्हा आपण त्याच्यावर आधारित एखादं फॉर्म्युलेशन, अझम्पशन, समस्या जे काय असेल ते निवडू शकतो, म्हणजे करेक्ट ऑप्शन ए आहे. पुढचा प्रश्न, विच वन अमॉंग द फॉलोइंग व्हेरिएबल्स कॅनॉट बी एक्सप्रेस्ड इन क्वांटिटेटिव्ह टर्म्स, खालीलपैकी कोणता बदल परिणामवाचक शब्दात व्यक्त केला जाऊ शकत नाही. ऑप्शन्स आहेत परिणामवाचक शब्दात व्यक्त केला जाऊ शकत नाही. तर आपले ऑप्शन्स आहेत न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, संख्यात्मक योग्यता, मॅरिटल स्टेटस, वैवाहिक स्थिती, सोशो इकॉनॉमिक स्टेटस, सामाजिक आर्थिक स्थिती, प्रोफेशनल ॲटिट्यूड, व्यावसायिक दृष्टिकोन. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे प्रोफेशनल ॲटिट्यूड, म्हणजे दृष्टिकोन आहे इथे. स्थिती आणि योग्यता हे आपण परिणामवाचक शब्दात व्यक्त करू शकतो, पण परिणाम जे प्रोफेशनल ॲटिट्यूडचे जे परिणाम आहेत त्यामध्ये आपण कुठलाही बदल करू शकत नाही, म्हणून याचा करेक्ट ऑप्शन डी आहे, प्रोफेशनल ॲटिट्यूड, व्यावसायिक दृष्टी. आजचे आपले 10 प्रश्न इथंच झालेले आहेत. महाराष्ट्र सेट 2021साठी प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंट्ससाठी एक चांगली गोष्ट अशी आहे की आम्ही टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे महाराष्ट्र सेट 2021साठी, ज्यामध्ये तुम्हाला एकूण 60 टेस्ट मिळणार आहेत. फुल सिलेबस नोट्स मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 60 टेस्ट अशा प्रकारे दिले जाणार आहेत की पर युनिटवर 2 टेस्ट, अशा 20 टेस्ट. मागील वर्षाचे प्रश्न 10 टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट 30, अशा टोटल 60 टेस्ट तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये मिळणार आहे. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचा आहे आणि जो व्हॉट्सअपवर ग्रुप असेल तो पूर्णपणे पेड ग्रुप असेल, ज्याची फीस 1499 असेल.
आणि याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही आमचं प्ले स्टोअरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये MS सेट सिलेक्ट करून टेस्ट सबस्क्राईब केली तर तुम्हाला ती 999 रुपयाला टेस्ट मिळेल. लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करण्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या सेट एक्झाममध्ये होईल. कारण सेट एक्झाम येईपर्यंत जेवढी तुमची प्रॅक्टिस होईल तेवढा तुमचा अभ्यास कवर होईल. लवकरात लवकर टेस्ट सिरीज जॉईन केली तर एक्झाम येईपर्यंत ही टेस्ट सिरीज संपून तुम्हाला अजून इव्हॅल्युएशन म्हणजे तुमचं स्वतःचं मार्किंग बघायला की आपल्याला अजून कशाचा अभ्यास करायचा हे करण्यासाठी तुम्हाला मदत होईल. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा.